राजेश भिसे, हिंगोलीवर नाव. माझे मित्र दत्ता खोकले आणि राजू भोजे हे 1 वर्षाआधी इथं ट्रेनिंगला आले आणि दोघंजण एकाच सेटअपवर प्रॅक्टिस करायचे आणि मी त्याच्याजवळ जाऊन बसायचो. त्याच्याजवळ जाऊन बसत असताना मला काही कळत नव्हतं, पण ते कधी शिव बाबा, हे ट्रेंड लाईन, हे 100चा स्टॉकिस्टिक असे काहीतरी बोलत राहायचे आणि मी पाहत राहायचं. आणि पाहण्याच्या याच्यातून मला थोडं त्याच्यात लक्षात आलं. पण ते सर म्हणले की जोपर्यंत तुम्ही सरांकडे जाऊन कोर्स करणार नाही तोपर्यंत याच्यामध्ये तुम्ही परफेक्शन मिळणार नाही. आणि तिथं गेल्यानंतरच तुम्हाला कळेल की म्हणजे याची जी आहे ट्रेनिंगची घेतल्यानंतरची जी आपल्याला म्हणजे जे हिंमत येते ते ट्रेनिंग केल्याशिवाय येणार नाही. तर त्यानंतर मग माझी मुलगी तिथं जाऊन बसली. मुलीनंसुद्धा पाहिलं. पहिल्यांदा मुलगी म्हणे, नाही म्हणे तुमचे मित्रच केलेलं आहे म्हणून तेच आपल्याला करणं नाही म्हणे. मला यूट्यूबवरून किंवा इंस्टाग्रामवरून काय गुगलवरून बरीचशी माहिती मिळते, मी तेच करणार. मग तिला म्हटलं की नाही तू चल. आणि ती आली माझ्यासोबत आणि आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिने रिव्ह्यू दिला की मी जे तुम्हाला म्हटलं होतं म्हणे की एवढी फीस देऊन आपण व्यर्थ हे होणार आहोत, मला तर गुगलवरून सगळं भेटलं असतं. पण आता ती म्हणत आहे की नाही, जे सरांनी जे सांगितलं आणि इथं आल्यानंतर ती एवढी इन्स्पायर झाली सर की म्हणजे ती म्हणली की नाही की एकदम योग्य दिशा आणि योग्य मार्गदर्शन सरापासूनच आपल्याला मिळत आहे आणि त्याचा मी नक्कीच 100% हे करणार. आणि आता ती म्हणू लागली की मी दररोज 10-20 पेपर ट्रेडिंग करणार नाही म्हणजे हे तर दररोजचे तिनं 50चं टार्गेट ठेवलेलं आहे सर, की 50चं म्हणजे दररोज पेपर ट्रेडिंगचं ते हे करणार आहे. आणि याच्यापासून भरपूर मला बी सुद्धा ज्ञान मिळालं. मी तर फक्त तिच्यासाठी आलो होतो सर इथं, चला बा तिला हे ॲडमिशन मिळेल. पण मला इथं आल्यानंतर मला बी असं वाटायला लागलं की आता मला पण हे करायचं आहे, ट्रेडिंगमध्ये उतरायचं आहे आणि काहीतरी करून दाखवायचं आहे. आणि 100% सर तुमच्यापासून इन्स्पायर होऊन आता मी काहीतरी नेक्स्ट ज्यावेळेस येईल तर स्टार्टअप केलेलंच असणार. आणि तुमची जी इथं सपोर्टिंग टीम आहे आणि इथं सगळी मॅनेजमेंटची टीम आहे खूप सुंदर आहे. त्यांच्यापासून सुद्धा आम्हाला काहीतरी भरपूर शिकायला मिळालं. धन्यवाद सर.